सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. ही गोष्ट आहे एका लहान मुलाची. एक लहान मुलगा होता ज्याचा स्वभाव हा अतिशय चांगला होता. पण या चांगल्या स्वभावामागे सुद्धा एक दुर्गुण लपलेला होता. आणि तो दुर्गुण हा होता की या लहान मुलाला एखाद्या गोष्टीचा, एखाद्या प्रसंगाचा, एखाद्या व्यक्तीचा चटकन राग यायचा. आणि ज्या वेळेला त्याला हा राग यायचा त्यावेळेला तो राग, तो क्रोध व्यक्त केल्याशिवाय, त्या व्यक्तीला तो बोलून दाखवल्याशिवाय त्याचा तो राग शांत व्हायचा नाही, त्याला चैन पडायचं नाही. एकदा का राग अनावर झाला की समोरची व्यक्ती, मग ती लहान असो, मोठी असो किंवा त्याच्याच वयाची असो, कुठलाही विचार न करता, कुठलीही तमा न बाळगता तो त्या व्यक्तीला लगेच बोलून दाखवायचा. पण थोड्या वेळानंतर जेव्हा त्याचा राग शांत व्हायचा त्यावेळेला त्या व्यक्तीशी तो पुन्हा छान बोलायचा, चांगलं बोलायचा, गोड बोलायचा. त्या व्यक्तीची तो माफी देखील मागायचा. पण एव्हा ना त्या व्यक्तीचं मन मात्र दुखावलेलं असायचं. नेमकी हीच गोष्ट कधी त्याच्या लक्षात यायची नाही, पण त्याच्या वडिलांच्या मात्र नेहमी ही गोष्ट लक्षात यायची. एके दिवशी वडिलांनी ठरवलं की मुलाच्या या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये त्याचा हा दुर्गुण नाहीसा करण्याचा आपण प्रयत्न करायचा. एके दिवशी आपल्या मुलाला घेऊन वडील घराच्या अंगणामध्ये गेले. तिथे समोरच असलेल्या एका भिंतीपाशी जाऊन वडील आपल्या मुलाला म्हणाले, बाळा, तुझा स्वभाव हा खूप चांगला आहे, पण या स्वभावामध्ये एक दुर्गुण मात्र आहे. आणि तो दुर्गुण तुला ठाऊक आहेच. तुला कुठल्याही गोष्टीचा पटकन राग येतो. आणि ज्या क्षणाला तुला राग येतो त्यावेळेला तुला तो इतका अनावर होतो की त्या क्षणी त्या समोरच्या व्यक्तीला बोलल्याशिवाय तुझा राग शांत होत नाही. भले एकदा का तुझा राग शांत झाला की तू त्या व्यक्तीशी गोड बोलतोस, प्रेमाने बोलतोस, त्याची माफी देखील मागतोस. पण एव्हा ना त्या व्यक्तीचं मन मात्र दुखावलं गेलं असतं ना. तेव्हा तुझी ही वाईट सवय सोडवण्यासाठी, तुझा हा दुर्गुण नाहीसा करण्यासाठी आपण उद्यापासून एक प्रयोग करूयात. मी तुला काही खिळे आणून देईन, एक हातोडा आणून देईन आणि एक पकड सुद्धा आणून देईन. ज्या ज्या वेळेला तुला एखाद्या व्यक्तीचा राग येईल त्या वेळेला तू त्या व्यक्तीवर तो राग व्यक्त करण्यापेक्षा, त्याला बोलून दाखवण्यात ती शक्ती खर्च करण्यापेक्षा घरासमोरील या अंगणामध्ये यायचं. समोरच्या भिंतीवरती त्या हातोड्यानं एक खिळा जोर जोरात ठोकायचा. तुला राग व्यक्तच करायचा आहे ना, तर हातोड्याने खिळा ठोकून त्या भिंतीवरती तो व्यक्त कर. आणि ज्या क्षणाला तुझा राग शांत होईल तेव्हा समोरच्या भिंतीमध्ये ठोकलेला खिळा या पकडीनं बाहेर उपसून काढ. येणारे काही दिवस तू हा प्रयोग करून बघ आणि काय फरक पडतो ते मला नक्की सांग. मुलाला ही कल्पना आवडली. आपल्याला आलेला राग व्यक्त करण्यासाठी आपण समोरच्या व्यक्तीला बोलून दुखावण्यापेक्षा या भिंतीवरती खिळा ठोकून तो राग व्यक्त केलेला काय वाईट आहे, असा विचार त्यानं केला आणि दुसऱ्या दिवसापासून हा प्रयोग करायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याला एका व्यक्तीचा राग आला. त्यावेळेला ठरल्याप्रमाणेच त्या व्यक्तीवरती तो राग बोलून दाखवून व्यक्त करण्यापेक्षा तो घराच्या अंगणामध्ये आला. समोरच्या भिंतीवरती त्याने हातोडीनं एक खिळा ठोकायला सुरुवात केली. आपला सारा राग त्या भिंतीवर त्याने व्यक्त केला. तो खिळा जोरात शक्तीनिशी त्या भिंतीमध्ये ठोकला. थोड्या वेळाने जेव्हा त्याचा राग शांत झाला तेव्हा त्याने पकड घेऊन तो ठोकलेला खिळा उपसून काढला. आता त्याला जेव्हा जेव्हा राग यायचा तेव्हा तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीवर तो व्यक्त करण्याऐवजी घरातल्या अंगणामध्ये तो यायचा आणि समोरच्या भिंतीवरती हातामध्ये हातोडा घेऊन एक एक खिळा ठोकत जायचा. जेव्हा राग शांत होईल तेव्हा ठोकलेला खिळा तो उपसत जायचा. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले आणि अखेर 12 किंवा 15 दिवसाच्या नंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्याला पुन्हा पुन्हा ही गोष्ट करावी लागते आणि त्या गोष्टीचा त्याला कंटाळा येऊ लागला. जेव्हा जेव्हा राग येतोय तेव्हा तेव्हा परत परत घरामध्ये यायचं, त्या अंगणात जायचं आणि तो राग त्या भिंतीवरती व्यक्त करायचा. या गोष्टीचा आता त्याला तिटकारा वाटू लागला. पण आलेला राग समोरच्या व्यक्तीवर बोलून दाखवायचा नाही असं तर आपण वडिलांना वचन दिलेलं आहे, वडिलांना शब्द दिलेला आहे. त्यावरती त्याने विचार केला की दिवसातनं मला जर 10 वेळा राग येत असेल तर त्यातल्या किमान 5 वेळा तरी अशा असतील की त्यावेळेला मी त्या रागाकडे दुर्लक्ष करू शकतो. जर मला राग आलाच नाही तर हा सगळा उपद्व्याप माझा वाचेल. जितका कमी वेळा मला राग येईल तितक्या कमी वेळा मला हा प्रयोग करावा लागेल. आणि असं करता करता हळूहळू एक क्षण असा आला की त्यावेळेला त्याला जाणवलं की गेल्या 2-3 दिवसामध्ये आपण त्या भिंतीवरती एकही खिळा ठोकलेला नाही. त्याला खूप आनंद झाला. तो वडिलांना जाऊन ही सारी हकीकत सांगू लागला. वडील शांतपणे हसले आणि पुन्हा त्या मुलाला घेऊन घराच्या त्या अंगणामध्ये आले. त्या भिंतीसमोर जाऊन उभे राहिले आणि मग मुलाला उद्देशून ते म्हणाले, बाळा, गेले महिनाभर
तुला जेव्हा जेव्हा राग येत होता तेव्हा तेव्हा तू या भिंतीवर तो व्यक्त करत होतास. हातोडा घेऊन एक एक खिळा याच्यावर ठोकत होतास आणि जेव्हा तुझा राग शांत होत होता त्यावेळेला पक्कड घेऊन तो खिळा उपसून काढत होतास. आज त्या भिंतीवर एकही खिळा नाही, याचाच अर्थ तू जेव्हा जेव्हा राग शांत झालास तेव्हा ते खिळे उपसून बाहेर काढलेले आहेत. आणि गेल्या 2-3 दिवसामध्ये तू एकही खिळा ठोकला नाहीस किंवा तिथून उपसलाही नाही. पण बाळा, आता तू एक गोष्टीचं निरीक्षण कर. समोरच्या भिंतीकडे पाहिल्यानंतर तुझ्या लक्षात येईल की राग शांत झाल्यानंतर तू पक्कड घेऊन तो खिळा उपसून काढलाच खरा, पण ज्या वेळेला राग व्यक्त करत होतास त्यावेळेला हातोड्यानं खिळा भिंतीवर जोर जोरात ठोकत होतास. तो उपसल्यानंतर सुद्धा त्या खिळ्याचा व्रण, तो घाव त्या भिंतीवरती अजूनही तसाच शिल्लक आहे. विचार कर, जर एका निर्जीव भिंतीवरती तू राग व्यक्त करत होतास आणि राग शांत झाल्यानंतर पुन्हा तो खिळा उपसून काढत होतास, तरी देखील त्या निर्जीव भिंतीवरती त्यावेळेचे ते घाव, त्यावेळेचे ते व्रण तसेच शिल्लक राहिले असतील. तर आतापर्यंत तू कित्येक जणांवर राग व्यक्त केला होतास. भले नंतर तू त्यांच्याशी गोड बोललास, त्यांची माफी मागितलीस, पण ज्या वेळेला तू राग व्यक्त करत होतास त्यावेळी त्यांच्या मनावर झालेले हे घाव, ते व्रण, ते आघात हे मात्र तसेच राहिले असतील. आणि या सगळ्यामधनं तुला मात्र काय फायदा झाला? झालं ते तुझं नुकसानच होतं. कित्येक लोक मन दुखवल्या गेल्यामुळे तुझ्याशी त्यांनी संबंध तोडले असतील. कित्येक तुझ्या जवळचे लोक असतील ज्यांनी तुझ्या रागाकडे दुर्लक्ष केलं असेल. तू गोड बोलल्यानंतर तुझ्याशी सुद्धा गोड बोलले असतील, पण त्यांच्या मनावरती केलेले ते आघात, ते घाव पुसटशी का होईना ते अजून तसेच असतील. कित्येक वेळेला तू एखादं चांगलं काम करत असशील, विधायक कार्य करत असशील, तुझ्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत असशील. अशा वेळेला कुणी तुला नावं ठेवली म्हणून तुला राग आलेला असेल आणि त्या रागाच्या भरामध्ये तू तुझं मानसिक संतुलन हे हरवून बसला असशील आणि तुझ्या ध्येयापासनं, तुझ्या वाटचालीपासनं हा भरकटत गेला असशील. म्हणजे थोडक्यात काय, तर या रागामुळे समोरच्याच नाही तर तुझंही वेळोवेळी नुकसानच होत आलेलं आहे. तेव्हा बाळा, इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेव. असे काही प्रसंग घडतात ज्या वेळेला आपण लगेच व्यक्त होतो, आपला राग आपण लगेच व्यक्त करतो. पण अशा कित्येक प्रसंगामध्ये जर आपण दुर्लक्ष करायला शिकलो तर आपण आपल्या ध्येयापासनं, आपल्या मार्गापासनं भरकटत नाही. म्हणून अशा वेळेला रागाकडे दुर्लक्ष करायला शिक, त्या प्रसंगाकडे दुर्लक्ष करायला शिक. कित्येकदा आपली चूक असते, आपल्याकडनं काहीतरी उणीव राहिलेली असती. अशा वेळेला समोरचा आपल्याला बोलतो, आपला अपमान करतो, आपल्याला जिव्हारी लागेल असे बोल देतो. त्यावेळेला त्याच्यावर राग व्यक्त करण्यापेक्षा, तिथं शक्ती खर्च करत बसण्यापेक्षा खरंच आपण कशात कमी पडतोय याचा जर विचार केला आणि ती शक्ती आपली सुधारणा करण्यासाठी, आपली चूक सुधारण्यासाठी जर ती लावली तर आपले संबंधही जपले जातात आणि आपली प्रगती सुद्धा होते. पण याचा अर्थ हा नाही की प्रत्येक क्षणालाच रागाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे किंवा असं वागलं पाहिजे. कित्येकदा समोरचा जर अधर्मानं वागत असेल, अन्यायानं वागत असेल तर अशा वेळेला त्या गोष्टींची चीड येणं, राग येणं हे स्वाभाविकच आहे आणि ते गरजेचं देखील आहे. समोरचा जर अन्यायानं आणि अधर्माने वागत असेल तर त्याचा राग आलाच पाहिजे, पण तो राग त्या क्षणी बोलून दाखवून, त्याच्याप्रमाणेच भांडत बसून तिथं आपली शक्ती खर्च करण्यापेक्षा त्या रागाला योग्य दिशेला वळवता आलं पाहिजे. त्याला बोलून दाखवून आपली शक्ती खर्च करण्यापेक्षा ती शक्ती आपल्या कार्यामध्ये लावली पाहिजे. आपल्या कर्तृत्वाने आणि आपल्या कार्याने त्याला उत्तर देता आलं पाहिजे. वडिलांनी केलेला हा उपदेश त्या मुलानं आयुष्यभर लक्षात ठेवला आणि पुढे आयुष्यात त्या मुलाची मोठी प्रगती झाली. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद, प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.